आज आपण उडदाच्या डाळीशिवाय अगदी 20 मिनिटात झटपट बनणारे पोह्याचे मेदूवडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। वरून कुरकुरीत, आतून एकदम सॉफ्ट, जाळीदार असे हे वडे तयार होतात। बनवायला अतिशय सोपे आहे। तुम्ही पाहू शकता इथे हा वडा मस्त असा वरून कुरकुरीत तयार झालेला आहे आणि मी तुम्हाला तोडून दाखवते। आतून जाळीदार आणि एकदम सॉफ्ट आहे। बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे। नारळाच्या चटणीसोबत किंवा सांबारसोबत हे वडे जे आहेत ते मस्त असे चविष्ट लागतात। चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी जाड पोहे घेतलेले आहेत। आता कपने मी मोजून घेते आहे हे पोहे। 2 कप मी इथे पोहे घेतलेले आहेत। हे कांदा पोहेला जे आपण जाड पोहे घेतो ते जाड पोहे आहेत। पोहे आपल्याला स्वच्छ 2 वेळा पाण्याने धुवून घ्यायचे, चांगले चोळून धुवून घ्यायचे। त्यामध्ये काही कचरा असेल तर तो काढून टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने पोहे स्वच्छ करून घ्यायचे आहेत आपल्याला। तर इथे मी हे पोहे चोळून घेतलेले आहेत। हे पाणी आता मी काढून टाकते आणि पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेते। पोहे मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता ह्यामध्ये भरपूर पाणी घालून हे पोहे जे आहेत ते आता जाड आहेत, त्यामुळे एक 10 मिनिटं आपण ह्यांना भिजत ठेवूया। 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पोहे एकदम सॉफ्ट झालेले आहेत आणि चांगले मस्त असे फुलून आलेले आहेत। ह्या पोह्यांमध्ये आता पाणी आहे, ते पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। पोहे एकदम आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहेत। पोहे दोन्ही हाताच्या मुठीने चांगले दाबून घ्यायचे आहेत आणि ह्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। पोह्यांमध्ये आपल्याला पाणी जास्त ठेवायचं नाही आहे। अशा पद्धतीने हे मस्त असे मी पिळून घेतलेले आहेत आणि आता एका परातीमध्ये आपण याला ठेवून देऊया। अशाच पद्धतीने बाकीचे सर्व पोहे मी काढून घेते आहे। यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप दही। तर दही बघा असं घट्ट घ्यायचं आहे, पाणी नसलेलं दही आपल्याला इथे वापरायचं आहे। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं पोहे जे आहेत ते मॅश करून घ्यायचे आहेत। पोहे मॅश करून झाले की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे उकडलेला बटाटा। इथे मी हा उकडलेला बटाटा अर्धा कप घेतलेला आहे, म्हणजे एक छोटा बटाटा आपल्याला इकडे उकडवून घ्यायचा आहे। आता हे सगळं व्यवस्थित मी मळून घेते आहे। हे एकजीव करून घ्यायचं या पद्धतीने। त्याचा चांगला असा गोळा तयार झाला पाहिजे, असा लगदा तयार झाला पाहिजे। यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ, हिंग घातलेला आहे पाव टीस्पून, 1 टीस्पून जिरं घालायचं आहे यामध्ये। आता इथे एक छोटा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आल्याचे तुकडे आपण घातलेले आहेत ह्यामध्ये। 5 ते 6 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घातलेली आहेत आणि कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरून। आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याला चांगलं मळून घ्यायचं। आता यानंतर ह्यामध्ये पाव टीस्पून इतका बेकिंग सोडा मी घातलेला आहे। बेकिंग सोडा घातल्यानंतर आपल्याला हे पीठ जे आहे चांगलं मळून घ्यायचं आहे। सगळं पीठ व्यवस्थित मळून झालं की शेवटी आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे तांदळाचं पीठ। आता इथे तांदळाचं पीठ लागेल तसं आपण वापरणार आहोत, हे पीठ घट्ट होईपर्यंत। तांदळाच्या पिठामुळे मेदूवडे जे आहेत ते कुरकुरीत होण्यात मदत होते। आता बघा इथे मी व्यवस्थित हे पीठ घट्ट करून घेतलेलं आहे आणि याकरता मला अर्धा कप तांदळाचं पीठ लागलेलं आहे। सर्व पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर हात स्वच्छ धुवून हाताला मी तेल लावून घेतलेलं आहे। ह्यातला पिठाचा एक गोळा काढून घेतलेला आहे आणि ह्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचं, हाताने असं प्रेस करून घ्यायचं आणि ह्याचे आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत। मध्यभागी व्यवस्थित होल करून घ्यायचं आहे। आता ह्याचे काठ जे आहेत ते सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने हा मेदू वडा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आता हा वडा मी एका प्लेटमध्ये ठेवून देते आणि याच पद्धतीने दुसरा वडा आपण तयार करून घेऊया। आता लहान मोठे कुठल्या आकाराचे आपल्याला बनवायचे त्यानुसार हे पीठ आपल्याला घ्यायचं आहे। मात्र खूप मोठेही करू नका आणि खूप छोटेही करू नका, मध्यम स्वरूपाचेच हे वडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत, म्हणजे वडे शिजायला देखील व्यवस्थित शिजतात। बघा पटकन हे वडे तयार होतात। मस्त असं पीठ पण छान तयार झालेलं आहे आपलं आणि अशा पद्धतीने मी बाकीचे सर्वच वडे तयार करून घेते। इथे मी काही वडे तयार करून घेतलेले आहेत। आता आपण ह्याला तळून घेणार आहोत।
तळण्याकरता इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. मध्यम स्वरूपाचंच तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवरच आपल्याला हे मेदूवडे तळून घ्यायचे आहेत. म्हणजे काय, ते आतमध्ये व्यवस्थित शिजले जातील आणि त्याला रंगही खूप छान येईल. आता वडे तेलात घातल्यानंतर लगेचच त्याला झारा लावू नका. काही मिनटं त्याला तसंच राहू द्या. वडे वरती आले की नंतरच त्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत ह्याला तळून घ्यायचं आणि मग ह्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे वडे किती सुंदर तयार झालेले आहेत. एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम जाळीदार सॉफ्ट असे हे वडे तयार होतात. याच पद्धतीने मी बाकीचे सर्व वडे तयार करून घेते. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.